माता रमाईने जो संघर्ष केला, माता रमाई फाटक्या लुगड्यामध्ये नांदली, पोटची मुलं गमावली, म्हणून आज जर बघायला गेलं तर आजची महिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते, आयसीयू मध्ये व्यवस्थितरित्या ती महिला राहू शकते आणि एका छान सुंदर गोंडस बाळाला जन्म देऊ शकते. हे कशामुळे? तर माता रमाईने जो त्याग केला, पोटची 4 मुलं गमावली, पण संपूर्ण जनतेची माता रमाई आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. बुद्धा जय भीम. मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तसेच यश वार्ता मध्ये देखील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. समग्र देशभरामध्ये माता रमाईची जयंती मोठ्या आनंद उत्साहात संपन्न होत आहे. मीराबाईंच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी केली जात आहे. काशीमीरा नाका, भाईंदर वेस्ट, भाईंदर ईस्ट अशा विविध भागामध्ये तसेच नामांकित जयंती मीरा भाईंदर पिंकरपाडा येथील बाबासाहेबांची नामांकित जयंती तसेच माता रमाईची नामांकित जयंती या पिंकरपाड्यातून दरवर्षी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे या पिंकरपाड्या मधील जे बुद्धविहार आहे, तक्षशिला बुद्धविहार, या विहाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माता रमाईची जयंती या ठिकाणी संपन्न केली जात आहे. विविध महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत, सर्व समाजातील महिला जमलेल्या आहेत. पाहूया या सर्व महिला आपल्या शुभेच्छा माता रमाईची जयंतीच्या कशा पद्धतीने देतात पाहूया पुढील बातमीमध्ये. नमस्कार, जय माता. काय सांगाल आजच्या शुभ दिनी माता रमाईची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात पिंपरपाडा येथे साजरी केली जात आहे, जनतेला कशा शुभेच्छा द्या? प्रथम तर मी सांगणार की जो संघर्ष माता रमाईने केला, त्या संघर्षामुळेच आजची जी महिला आहे ती उच्च शिक्षित होते. आज एक महिला जी आहे ती विमानही चालवू शकते. तर खरंच आज हे जे पिंपरपाड्यातील ही जी आज उत्साह साजरा झालाय, हा खूप मोठ्या आनंदाने केला आहे आणि हा वारसा पुढे असंच चालू राहिला पाहिजे, यातच मी माझ्या शुभेच्छा देते. माता रमाईचे 5 मुले होते, परंतु एकच मुलगा वाचला, राजरत्न. आज कशी आठवण करा माता रमाईची? माता रमाईने जो संघर्ष केला, माता रमाई फाटक्या लुगड्यामध्ये नांदली, पोटची मुलं गमावली, म्हणून आज जर बघायला गेलं तर आजची महिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते, आयसीयू मध्ये व्यवस्थितरित्या ती महिला राहू शकते आणि एका छान सुंदर गोंडस बाळाला जन्म देऊ शकते. हे कशामुळे? तर माता रमाईने जो त्याग केला, पोटची 4 मुलं गमावली, पण संपूर्ण जनतेची माता रमाई आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांच्या संघर्षामध्ये माता रमाईचं सर्वात जास्त योगदान होतं, त्याच्यामुळे बाबासाहेब घडले. काय सांगाल आजच्या दिनी मी हेच सांगू इच्छिते की बाबासाहेबाला जी साथ दिली रमाबाईने, हे असं कोणी देऊ शकत नाही. कारण रमाबाईचे जे 4 बाळ होते ते ऑफ झाले, तरी रमाबाईला बाबासाहेबांना ते सांगितलं नाही. स्वतः कधी ते सांगायचीच नाही रमाबाई, कारण ते बाबासाहेब बाहेर जायचे, माझे साहेब बाहेर शिकले पाहिजेत म्हणून ते घरातलं दुःख कधी सांगायचीच नाही. कसं आठवण कराल त्यांना आज रमाबाईला? आज रमाबाईच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगू इच्छिते की मी रमाबाई म्हणजे हे त्यागमूर्ती होती. आज त्यागमूर्ती म्हणजे सगळ्या जनतेलाच माहित आहे त्यागमूर्ती म्हणजे काय आहे. आज त्या उपाशी पोटी राहून बाबासाहेबाला त्यांनी साथ दिली. जय भीम. माता रमाईने एवढा मोठा त्याग बाबासाहेबांसाठी केला, कसं आठवण करायला आजच्या दिवशी? आज म्हणजे प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा हा असा आजचा दिवस आहे रमाई जन्माचा. जर रमाई जन्माला आली नसती तर बाबासाहेब घडले नसते. कारण बाबासाहेब घडण्यामागे एका स्त्रीचा हात असतो एका पुरुषाच्या मागे घडवताना. तर खरोखरच रमाई होत्या म्हणून बाबासाहेब आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी हे एवढं आमच्यासाठी बलिदान दिलं, ते आमच्यासाठी आज सार्थक ठरलं आहे. आमचा हात म्हणजे हा जन्मच मोळा आहे. ह्या 2 माय बापाने आमच्यासाठी जे केलंय ते आम्ही त्याचे कधीच उपकार विसरू शकत नाही. आणि रमाईची आठवण म्हणाल तर आज रमाई आम्हाला खरंच अशी म्हणजे सांगता येत नाहीये असे रमाईचे आमच्यावरती उपकार आहेत, ते आम्ही कधीच फेडू शकणार नाही. आज रमाई फाटक्या लुगड्यात नांदली म्हणून आज आम्ही शालूत नटतो, आम्ही चांगले कपडे घालतोय. रमाईने 4 बाळ मातीत घातली म्हणून आज आमची मुलं मोठमोठ्या शाळेमध्ये शिकतात, हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट घेतात. हे सगळे आमच्या मायबापांचे उपकार आहेत. बघा, रमाई नसती तर बाबासाहेब घडूच शकले नसते. कारण रमाईने म्हणजे बाबासाहेबांना आजची स्त्री नाही करू शकत, आजची शिकलेली स्त्री करू शकत नाही, तर अडाणी रमाईने आमच्यासाठी केले त्या काळी. कारण कसं शिक्षण बाबासाहेब शिकले, पण रमाईची प्रत्येक ह्याच्यामध्ये रमाईने एवढी साथ दिली की ती 4 लेकरांची दुःख बाबासाहेबांपर्यंत कधी
कधी पोचू दिली नाही. कारण तिच्या दुःखाची तिने कष्ट केले, उपाशी शेण गोळ्या थापल्या. बॅरिस्टराची पत्नी म्हणजे कोणी नावं ठेवू नये म्हणून रमाई बाबासाहेबांच्या मागे शेण गोळ्या सकाळी 5-5 वाजता ती थापायला जायची, तर कोणी माझ्या साहेबांना नावं ठेवू नये म्हणून अशी ही आमची रमाई. आजच्या दिनी रमाईला कोटी कोटी प्रणाम करते. पाहिजे तर गाणं एक म्हणू का गाण्यातून? तथागत यांना मी पंचांग प्रणाम करते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी पंचांग प्रणाम करते. आणि रमाबाईच्या बद्दल 2 शब्द मला येतात तेवढं सांगते. पहिली गोष्ट तर 1898 मध्ये रमाबाईचा जन्म झाला. वनंदगाव दापोली इथे जन्म झाला आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव आहे रखमाबाई आणि वडिलांचे नाव आहे भिक्खू धोत्रे. यांच्या पोटी आलेली सुकन्या रमाई जन्माशी आली म्हणून आनंदाची घडी झाली. तथागत भगवान बुद्धाचे विचार बाबासाहेबांना होते आणि बाबासाहेबांचे विचार रमाबाईला होते. रमाबाईला विचार बाबासाहेबांनी दिले आणि हिंमत अशी दिली की रामो, काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. पण राम म्हणायची, तुम्ही मला सोडल्याशिवाय तुमचं कार्य पुरे होणार नाही. कारण समाजाला जर तुमची गरज असेल तर मला तुम्हाला सोडावं लागेल. रमाबाई आपल्याला काय सांगत होती की समाजाला तुमची खूप गरज आहे. आपला समाज मातीचा आहे. आपल्या समाजाला खूप एक गुलाम बनवून ठेवलेला आहे. या गुलामाची जर बंड तोडायची असेल तर रमाबाई म्हणत होती बाबासाहेब तुम्हाला शिकवावं लागेल. भले आपले लेकर मरो किंवा मी मरो, माझी फिकर करू नका. या फिकर जर करसाल तर भगवान बुद्धाच्या विचाराच्या, समतेच्या आणि ममतेच्या याची संगत करून तुम्ही, बाबासाहेब म्हणत होते रमा मला शिक्षणाच्यासाठी पैसे नाही. रमाबाई बोलायची शिक्षणाची तुम्ही काही फिकर करू नका. समाजासाठी जर जगायचं असेल तर मी माझा त्याग करेन. गौरव येतील आणि ते पैसे बनवून माझ्या बालकांना सांभाळीन. तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, नाहीतर तुमच्या शिक्षणाला लावा. हेच माझी विनंती आहे. अशी रमाबाई तागी होती आणि रमाबाईच्या मुळे आम्ही सगळे एवढे बोलतो. आम्हाला बोलायची काही संधी नव्हती. जय भीम.